घर फोडणं आईवडिलांनी कधीच शिकवलं नाही. शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर पलटवार. शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांची भर सभेत नक्कल. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर पाटील यांनी सही केल्याचं फडणवीसांनी दाखवलं. आबांकडून केसानं गळा कापण्याचा प्रयत्न. तासगावच्या सभेत अजित पवार यांचा खळबळजनक आरोप. आबांना जाऊन 9 वर्ष झाली. आत्ता त्यांच्याबद्दल अजितदादांनी केलेलं स्टेटमेंट हे दुःखद. आम्ही मात्र कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. रोहित पाटील यांचं महत्त्वपूर्ण विधान. सर्व विरोध झुगारून नवाब मलिक यांचा अखेर राष्ट्रवादी पक्षाकडूनच अर्ज. मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार. मानखुर्द शिवाजीनगरमधून मैदानात. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले श्रीनिवास वनगा अद्यापही नॉट रिचेबल. वनगांचा संपर्क होत नसल्यानं कुटुंबीय सुद्धा चिंतेत. नाना पटोले यांनी उमेदवारांचं तिकीट विकलं. उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांचा गंभीर आरोप. पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून बाळासाहेब ओवाळ यांचा अर्ज. 100 पेक्षा जास्त घोडेस्वार घेऊन अर्ज दाखल केलेल्या बाळासाहेबांची पंचक्रोशीत चर्चा. हिंगोलीच्या इंजन गावात जागेच्या वादातून 2 गटात तुफान, हाणामारी आणि दगडफेक. 10 गावकऱ्यांसह 4 ते 5 पोलीस जखमी. 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. भाजपच्या जगदीश मुळीक यांची वडगाव शेरीतून माघार. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचं आश्वासन दिल्यानं निर्णय. सोलापूर दक्षिणमधून एबी फॉर्म न मिळाल्यानं माजी आमदार दिलीप माने यांच्यावर अपक्ष अर्ज दाखल करण्याची नामुष्की. ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळाल्यानं अमर पाटील अधिकृत उमेदवार. विरोधकांनी अपप्रचार करून लोकसभा निवडणुकीत पराभव केला. अमरावतीतल्या जाहीर सभेत बोलताना नवनीत राणा भाऊक. विधानसभेमध्ये बारामतीमधली पवार विरुद्ध पवार ही लढाई लोकसभेपेक्षाही जास्त चर्चेत राहण्याची शक्यता आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी अजित पवार असोत की शरद पवार दोघांनी एकमेकांवरती जबरदस्त टिप्पणी केली. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनेच्या मुद्द्यावरती स्वार असलेली ही निवडणूक आता पुढे कोणतं वळण घेते हे पाहावं लागेल. एखादा वडील 70च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, तुम्ही माझ्या डोळ्यात देखत शिका. परंतु काही जण ऐकतच नाही. मी काय त्यांच्या मनाविरुद्ध कुठल्या गोष्टी करत नव्हतो आणि करणार नाही. बारामतीमधली पवार विरुद्ध पवार लढत आता कौटुंबिक पेक्षाही भावनिक पातळीवर आली आहे. वो मेरी भूल थी. हा वाद आता विधानसभेच्या लढाईत आशाताई पवार कुणासोबत यावर येऊन ठेपलाय. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. असं बोलणंच झालेलं नाही आणि मला आईला ह्याच्यामध्ये आणायचंच नाही आहे. कारण आई दोघांनाही सारखी आहे. योगेंद्र पण तिचा नातू आहे. माझ्या आणि आजीचे खूप वेळा चर्चा झाले. ते सगळ्यांसमोर आणणं हे मला तरी योग्य वाटत नाही. काय नाही, आशीर्वाद आहे मला. अर्ज भरताना अजित पवारांनी आईचा विरोध असतानाही युगेंद्रला उमेदवारी का दिली असा प्रश्न उपस्थित केला. तर आमचं घर कुणी फोडलं असं म्हणत भावनिक झालेले अजित पवार महाराष्ट्रानं पाहिले. अजित पवारांचं हेच भावनेचं राजकारण कालच्या सभेमध्ये आज शरद पवारांनी खोडून काढलं. आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो.
आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची काबिनी, आम्ही सगळे वडील अतिशय माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबांना माहिती काय परिस्थिती. आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली. आईने आधार दिला. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितलं, वरवणे साहेबांनी सांगितलं, म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? युगेंद्र पवारांच्या पहिल्याच प्रचार सभेत शरद पवारांनी लगावलेले राजकीय सिक्सर सर्वांनाच अचंबित करणारे होते. शरद पवारांचा आजचा स्टान्स पाहता बारामतीची मॅच जिंकायचीच या इराद्यानं पवार आता मैदानामध्ये उतरलेत. घर फोडायचं भाव माझ्या आईवडिलांनी, माझ्या भावांनी मला कधी शिकवलं नाही. माझे भाऊ सगळे आनंदसावच्या सह माझ्या प्रचंड प्रेम करणारे होते. मी कधी घरचा संसार बघितला नाही, शेती बघितली नाही, सगळी यांनी बघितली. आणि मी आपलं गावभर हिंडत बसलो, राजकारण करत बसलो, देशाच्या पातळी करत बसलो का? या सगळ्या भावांचे आशीर्वाद आणि आधार मागं होता, त्यामुळे हे मी करू शकलो. आणि त्यामुळे ते भाऊ किंवा त्यांची मुलं बाळं याच्यात माझ्यापासून कधी अंतर येणार नाही, ही माझी भूमिका आहे. ती राहील. कोणी कशी मतं घेतली, कशी भूमिका घेतली, तर त्यामध्ये माझ्याकडून कुठल्या प्रकारची ही भूमिका होणार नाही. आजवर महाराष्ट्रानं पवारांच्या घरातला कौटुंबिक एकोपा पाहिलाय, पण लोकसभेच्या निवडणुकीत या एकोप्याला तडा गेला. आता विधानसभेतही हा संघर्ष एक नवीन टोक गाठतोय. बारामतीत अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र दादांना आव्हान देतोय. सख्ख्या काका पुतण्यात होणारी बारामतीची लढत आता नातीही पणाला लावणारी ठरते. असं बोलणंच झालेलं नाही आणि मला आईला ह्याच्यामध्ये आणायचंच नाहीये. कारण आई दोघांनाही सारखी आहे. युगेंद्र पण तिचा नातू आहे, त्याच्यामुळं आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि तिचं सगळ्याच नातवांवर किंवा मुलांवर सारखंच प्रेम असतं. आई कधीही राजकारणाबद्दल बोलत नाही. म्हणजे दादांनी जे सांगितलं म्हणजे याचा अर्थ एक तर ती चुकीची माहिती म्हणावं की दादा खोटे बोलतात, असं म्हणजे अर्थ काय काढायचा लोकांनी? नाही, अर्थ आई दादाला बोलली असेल. मी आजींना बऱ्याच वेळेला भेटलोय आणि जे आमचे चर्चा झाले ते माझ्या आणि आजीचे खूप वेळा चर्चा झाले, ते सगळ्यांसमोर आणणं हे मला तरी योग्य वाटत नाही. कारण मला आजींना ह्याच्यामध्ये आणायचं नाहीये. शेवटी ते आता म्हणजे थोडं त्यांचं वय. नातू म्हणून आशीर्वाद घेतला इलेक्शनात? हो, नक्की ना. त्यावेळेस काय म्हटलं, काय संभाषण काय झालं? काय नाही, आशीर्वाद आहे मला. आधीपासून होता, आता पण आहे. 2019 साली अजित पवार बारामतीतून 1,65,000 मतांनी विजयी झाले होते. तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना बारामतीतनं 48,000चं लीड मिळालेलं. सुनेत्रा पवारांना बारामतीतनं आघाडी न मिळणं हीच अजित पवारांसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा मानली जाते. पण प्रचार रंगात येण्याआधीच बारामतीत रंगलेला पवार विरुद्ध पवार सामना पाहता लोकसभेप्रमाणे आता विधानसभेतही पवार कुटुंब कल्लोळ 2.0 पाहायला मिळणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिकांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातनं आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीनं त्यांना एबी फॉर्म देऊन सस्पेन्स मिटवला. मलिकांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला आणि आता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसत आहेत. या मतदारसंघातनं आपला विजय निश्चित आहे असा दावाही नवाब मलिकांनी केलाय. पण मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडनं मोठा विरोध होता, पण तरी सुद्धा दादांनी ही उमेदवारी मलिकांच्या पदरात टाकली. आता नवाब मलिकांच्या अधिकृत उमेदवारी संदर्भात आशिष शेलार यांनी भाष्य केलंय. मलिकांचा प्रचार करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. वेळेस पक्षाने एबी फॉर्म पाठवल्यानंतर 2:55 ते आम्ही दाखल केला आणि आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून
या मतदारसंघातून निवडणूक लढणार आणि त्याबाबत मी अजितदादाचा, प्रफुल्ल पटेल साहेबांचा आणि आमचे राज्याचे प्रमुख सुनील तटकरे साहेबांच्या मनापासून आभार मानतो. आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातनं काँग्रेसनं दिलीप मानेंना उमेदवारी जाहीर केली होती, पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा दिलीप माने यांना काँग्रेसनं एबी फॉर्म काही दिलाच नाही. त्यामुळे त्यांनी आता अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केलाय. तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाकडनं अमर पाटील यांना एबी फॉर्म मिळाला. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे सोलापूर दक्षिण मतदारसंघातनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर पाटील हे अधिकृत उमेदवार असतील. उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा एबी फॉर्म न दिल्यामुळे दिलीप माने यांनी मात्र काँग्रेस नेतृत्वावर टीका केली आहे. खरं तर यांना लोकसभेचा एक चांगलीचा अनुभव होता. या अनुभव असताना सुद्धा अशा पद्धतीनं काँग्रेस, जर तुम्ही एवढी मवाळ भूमिका घेऊन आपल्या मित्रपक्षाबरोबर जात असेल तर अग्रेसिव्ह भूमिका काँग्रेसची पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. नाहीतर असंच तुमचं लोकमत आहे ना, लोकांमध्ये आहे काँग्रेस खूप जुनी काँग्रेस आहे. ते असं असताना तुम्ही जर 2 पावलं मागं 2 पावलं मागं आणि समोरचा आपला मनुष्य 10 पावलं जर पुढे जात असेल तरी योग्य नाही ना असं.